नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आहे आमचा भारतातला शेवटचा दिवस आणि खूप मन हळवं होतं आहे. एक एक गोष्ट जशी जशी आम्ही बॅगेत पॅक करत जातो आहे तसं तसं क्षण परत मागे जावा, ही मोमेंट इथे स्टॉप व्हावी असं वाटतं आहे. आज मी कुरिअर सर्व्हिसला बोलवून घेतलं आहे आणि माहेरून जे पापड कुरडाया वगैरे आईने मला दिले होते ते सगळं मी कुरिअरने पाठवते आहे. कुरिअरमधून ते नीट जाईल अशी आशा करते आणि हे सगळं आम्हाला तिकडे गेल्यावर व्यवस्थित मिळेल. सो येस, आता सगळ्यांची पॅकिंग सुरू झाली आहे. उद्या सकाळी निघायचं आहे. पावसाळी वातावरण असल्यामुळे आमची फ्लाईट एका दिवसाने डिले झाली आणि तेवढंच मनाला समाधान मिळालं की चला अजून एक दिवस फॅमिलीसोबत घालवता येईल. म्हणून माहेरी जाऊन आले, भावाकडे आई बाबांना भेटले. मुलांना बघून ते पण खूप हळवे होत होते. तू इथे राहा ना माझ्याजवळ, मी मिस करेल ना तुला. आता आम्ही निघालो मुंबई एअरपोर्टकडे. रस्त्यामध्ये एक फूड मॉल दिसला आहे, सो तिथे आम्ही आता थोडंसं काहीतरी खातो आणि मग पुढे पुन्हा एअरपोर्टला जायला निघतो. एअरपोर्टचा हा रस्ता जेव्हा आपल्याला लागतो तेव्हा मनात खूप प्रकारचे विचार येत असतात की येस, दॅट्स इट, आता आलो आहे आपण इथे आणि आता पुन्हा डायरेक्ट 1 वर्षांनी म्हणा किंवा 2 वर्षांनी जेव्हा नेक्स्ट टाईम येणं होईल तेव्हाच फक्त आता आपल्या आईवडिलांची भेट होणार आहे. ह्या एअरपोर्टने अशा किती इमोशन्स बघितल्या असतील नाही का. किती स्टुडंट्स शिकण्याकरता जात असतील लांब, आईवडिलांपासून दूर. किती फॅमिलीज आमच्यासारख्या ज्या भेटायला आल्या असतील त्यांच्या कुटुंबाला, ते सुद्धा जात असतील. बरेच जणांचे पेरेंट्स त्यांच्या मुलांकडे जात असतील. सो काही जण खूप एक्सायटेड असतील, काही जण खूप सॅड असतील. वेगवेगळ्या इमोशन्स इथे प्रत्येकाच्या असतात. आम्ही इथे येताच ट्रॉलीज घेतल्या, आमचा सामान वगैरे त्यावर ठेवला आणि आज जायला निघालो. आलो एअरपोर्टला. एअरपोर्टमध्ये आज जाण्यापूर्वी आपलं पासपोर्ट आणि आपलं तिकीट त्यांना दाखवावं लागतं. तुमच्याकडे फोनमध्ये तुमचं तिकीट असेल ते, किंवा तुम्ही प्रिंट काढून आणली असेल तर ते सुद्धा तुम्ही दाखवू शकतात. आत आल्यानंतर चेक इन असतं. चेक इन म्हणजे आपल्याजवळ जे लगेज आहे ते तिथे ते वजन करतात आणि विमानात पाठवलं जातं ते बॅग्स. सो प्रत्येक एअरलाईनचं काही वेट लिमिट असतं, ते एकदा चेक करायचं, त्याप्रमाणे आपल्या बॅगा भरायच्या आणि सगळं वजन वगैरे करून झालं की मग आपल्या बॅगा त्यांच्या ताब्यात जातात आणि जेव्हा आपण ज्या ठिकाणी उतरणार असू तिथे मग ते आपल्याला पुन्हा मिळतात. सो येस, आमचं चेक इन वगैरे झालं आणि त्यानंतर मग वेळ होती सिक्युरिटी चेकची.
सिक्युरिटी चेक आणि इमिग्रेशन झाल्यानंतर आम्ही मग निघालो आमच्या गेटकडे. सगळं व्यवस्थित झालं, बॅगांचे वजन व्यवस्थित भरलेत आणि आता ही फ्लाईटसुद्धा वेळेवर आहे, त्यामुळे निर्धास्त आहोत. ह्या सगळ्या गोष्टी करेपर्यंत आम्हाला पुण्याहून मुंबईला यायला जवळपास 3.5 तास लागले, 3.5 पावणे 4 तास लागले, कारण की खूप ट्रॅफिक होती. आणि आता ह्या सगळ्या प्रोसिजरमधून जाईपर्यंत सगळ्यांना भूक लागली आहे. सो आम्ही इथे फूड मॉलमध्ये थांबलो आहे, जिथे आपण थोडंसं काहीतरी खाऊया आणि एका तासातच आपलं बोर्डिंग पण सुरू होईल आणि मग विमानात बसणार आहोत आपण. साधारणपणे 15 तास 50 मिनिटांची आपली फ्लाईट आहे, डिरेक्ट फ्लाईट आहे. एअर इंडियाने आपण चाललो आहे. आणि आता बसलो विमानात. आमचं टेक ऑफ रात्री 1:40चं होतं, परंतु आता 2 वाजले तरी विमान निघत नाही आहे, कारण काही पॅसेंजर्स आहेत त्यांची कनेक्टिंग फ्लाईट आहे, ती आमची फ्लाईट आहे. सो ते येईपर्यंत विमान थांबलेलं आणि पहाटे 2:45ला मग आमचं विमान निघालं. सो येस, फायनली आम्ही 2:45ला टेक ऑफ केलं. त्यानंतर आम्हाला भारतीय वेळेप्रमाणेच सकाळी ब्रेकफास्ट, त्यानंतर मग डिनर, लंच असं सगळं आणून देत होते. जेव्हा आपण विमानाचं तिकीट बुक करतो तेव्हाच आपल्याला आपलं मील प्रेफरन्स आपण त्यांना द्यायचं. आपल्याला व्हेज मील हवं आहे का नॉनव्हेज हवं आहे, सो त्याप्रमाणे आपला प्रेफरन्स त्यांना दिला की ते त्याप्रमाणे आपल्याला सर्व करतात. खूप कंटाळवाणा प्रवास हे निश्चितच, कारण खूप लांबचा आहे. आणि लांबचा म्हणण्यापेक्षा ना जे वेटिंग पिरियड असतो एअरपोर्टवर आणि पुण्यातून निघाल्यानंतरचा पिरियड, त्यानंतर विमानाची वाट बघेपर्यंत वेळ, यामध्येच आपण खूप दमून जातो. आणि अखेर मग आम्ही न्यूयॉर्कला येऊन पोहोचलो. सगळं मिळून तब्बल आम्हाला 30 तास लागले, कारण न्यूयॉर्कला आल्यानंतरसुद्धा पेनसिल्व्हेनियामध्ये जायला आम्हाला बाय रोड 2.5 तास लागले. त्यानंतर मरीन अनुराग लहान असल्यामुळे रस्त्यात आम्ही थांबत गेलो. सो 3 तास लागले. न्यूयॉर्कला इथे मुंबईसारखीच आम्हाला प्रचंड ट्रॅफिक दिसली, त्याच्यामुळे त्यातच बराच वेळ गेला. आम्ही कार रेंट केली होती. सामान खूप असल्यामुळे 10 सीटर व्हॅन आम्हाला बरी पडली आणि मग त्यातनंच आम्ही निघालो घरी जाण्याकरता. सगळे प्रचंड दमलो होतो. कधी घरी जाऊ आणि कधी आराम करू असं झालेलं. आलो, ग्रोसरी ऑर्डर करून ठेवली होती पोहोचण्यापूर्वी. ही आपली गाडी जी आपण घेऊन आलो आहे न्यूयॉर्क ते फिलाडेल्फिया. सासूबाई सकाळी इथे आई आता सूर्याला अर्घ्य देतात आहे आणि येस आम्हाला खूप छान वाटतं आहे. असा आमचा प्रवास झाला आणि लवकरच छान छान ब्लॉग्स मी अपलोड करणार आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. आणि येस साईबाबांना मिस करणारच, भावाला मिस करणारच आहोत आणि आय होप पुन्हा लवकर आम्ही भारतात येऊ. आणि आता अमेरिकेतले ब्लॉग्स बघण्याकरता पुन्हा एकदा रेडी व्हा. भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद. Every single day